Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? Welcome to Cricket and much more. तर मंडळी टाटा IPL आता हाफ वे स्टेजवरून पुढे सरकलेला आहे. बघा 18 एप्रिल 2008 ला ही स्पर्धा सुरू झाली. आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत. ती जी स्पर्धा सुरू झाली त्या स्पर्धेचा पहिला सामना आजही आठवतोय. पहिला सामना होता बेंगलोरमध्ये खेळला गेलेला. बेंगलोर विरुद्ध द्रविडचा बेंगलोर होता आणि केकेआर गावलीचा केकेआर. तर तो जो सामना होता तो सामना आजही आठवतोय. ब्रँडन मॅक्युलमचे 150 धावा हे सामन्याचं ठळक वैशिष्ट्य. तर त्या काळामध्ये T20 मध्ये 200 रन म्हणजे जवळजवळ असे करायचं होतं. ब्रँडन मॅक्युलमच्या 150 धावांमुळे कलकत्ता याच्या पुढे गेले, 200च्या पुढे गेले आणि ते चेस करताना समोर बेंगलोर संघ कोसळत 100च्या आतच झाले आणि तो सामना आहे. पण तो सामना लक्षात राहिला तो ब्रँडन मॅक्युलमच्या 150 षटकांनी आणि तेव्हाच लक्षात आलं की हा IPL हा प्रकार हा T20 मधला काहीतरी अद्भुत गोष्टी बघायला मिळणार आणि तसंच होत आहे. तर त्या सामन्याचं 2008च्या IPLचं वैशिष्ट्य म्हणजे तेव्हा अनेक जे क्रिकेटपटू होते ते अजून नवोदित होते. आज 18 कॉलिंग 18 म्हणतात. 18 विराट कोहलीचा जर्सी 18. बघू 18 कॉलिंग 18 या वर्षी विराट कोहलीला कप जिंकून द्यायला जमते का? तर तो जो सामन्याच्या काही आठवणी विराटनी ज्या शेअर केल्या त्या खूपच मजेशीर होत्या. जेव्हा हे सगळं नवीन होतं माहोल IPL हा प्रकारच नवीन होता. तर सिलेक्शन ठरलं की जे फर्स्ट क्लास कॅटेगरीतले प्लेयर्स आहेत त्याच्यासाठी 20 लाखापर्यंतचं हे आणि बाहेर तरी मलेशियामध्ये टूरमध्ये वगैरे असताना विराटला कळलं की एका टुर्नामेंटसाठी त्याला 12 लाखासाठी हे केलंय. तेव्हा तो म्हणाला माझ्यासाठी फार धक्का गोष्ट होती. नंतर त्याच्यामध्ये झाल्या तुम्ही बघत आहे आणि चांगलंच आहे, काय वाईट नाही त्याच्यामध्ये. तर तेव्हा सगळं हे नवीनच होतं. तर तो पहिला सामना त्यामुळे विराट सारखा जो आज जो लिव्हिंग लिजंड आहे तो तेव्हा नवीन होता. मुलगा 18 वर्षाचा होता. आज आता त्याला 18 वर्ष होऊन गेलेली आहेत. पहिल्या सामन्याचं त्यांनी वर्णन फार छान केलंय. तो म्हणा पहिल्या सामन्यात मला कॅप्टन राहुल द्रविड, समोरच्या टीम मध्ये सौरव गांगुली, इशांत शर्मा आणि ब्रँडन विकेट किपिंग करायला मागे ब्रँडन मॅक्युलम. तो खूपच विलक्षण अनुभव होता. तर त्यात त्यांनी काय काय गमती सांगितल्या. आणखी एक असं सांगितलं की प्रेशर कसं असतं एखाद्या टुर्नामेंट आणि क्राऊडचं प्रेशर. तो आणि इशांत शर्मा दोघे दिल्लीचे दोघे नेटमध्ये प्रॅक्टिसमध्ये एकमेकांना कितीतरी वेळा भेटलेले. दोघे असे तरुण आणि एकदम यंग एन्थुझियास्टिक. तर ह्यांची जेव्हा हे चालू होती सुरू होतं बेंगलोरचं तेव्हा राहुल द्रविड बदलला होता आणि विराट कोहली आला होता. तेव्हा समोर हे इशांत शर्मा बॉलिंग टाकत होता. असे मोठे खूप केस बीस वाढवलेला इशांत शर्मा असा झपझप जेव्हा टाकत होता बॉलिंग तेव्हा विराटला असं वाटलं की इशांत शर्मा आपण नेहमीच खेळू शकू. तसं लक्षात आलं आपल्याला नाही जमत आहे खेळायला. तेव्हा त्याचं कारण एकच होतं, प्रेशर आणि क्राऊड प्रेशर आणि बिग इव्हेंटचं प्रेशर. त्याआधी एवढ्या मोठ्या क्राऊड समोर खेळायची सवय होती. अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी त्या या दरम्यान सांगितल्या. आणि 2008चा आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो पहिला जो होता तो राजस्थान रॉयल शेन वॉर्नच्या संघाने जिंकला. खूप मजा आली. आजही ही स्पर्धा आहे ती तितकीच उत्तम चालू आहे. 2008 पासून आजपर्यंत आता बरीच येतील. एक म्हणजे धोनी, त्यानंतर स्वतः विराट, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, असे मनीष पांडे, असे बरेच खेळाडू आहेत की जे तेव्हाही खेळले आणि आताही खेळत आहेत आणि अजूनही चांगलं खेळत आहेत.
आता या 2025 जे IPL बद्दल जर बोलायचं झालं तर आता हाफ वेस्टेज झालेला आहे. प्रत्येक संघाचे निम्म्या मॅचेस खेळून झालेल्या आहेत. 70 मधल्या 36 मॅच झालेल्या आहेत. आता असं होत होतं ना, सुरुवातीला असं वाटायचं की ह्या सामने काय बोर व्हायला लागले का? पण असं असं होतं ना की एक जायंट बिस्ट झोपेतून खडबडून जागा व्हावा, तसा मध्येच कुठेतरी ही स्पर्धा एकदम खडबडून जागी आली आणि एकापाठोपाठ एक चुरशीचे सामने बघायला मिळाले. आता त्या चुरशीच्या सामन्यांमध्ये उल्लेख करायचा झाला तर राजस्थान च्या सामन्याचा तर होईलच, पण पंजाबनी 2 सामने जे 100 आणि त्याच्या आसपास 95 अशा धावांवर जिंकले. त्यानंतर राजस्थान रॉयल्स 2 सामने जे जिंकता जिंकता हारले. त्यानंतर ह्याची मिचेल स्टार्कनी टाकल्या 2 ओव्हर्स. हे सगळं इतक्या फॅन्टॅस्टिक गोष्टी पाहायला मिळाल्या. कालच्या सामन्यामध्ये सुद्धा बटलरची जबरदस्त फलंदाजी आणि मंडळी सगळ्यात सगळ्यात आनंदाची महत्वाची गोष्ट म्हणजे ही केम, ही सॉ, ही कॉन्कर्ड. यस, मी ह्याच्याबद्दलच बोलतोय. आपला वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी संजू सॅमसनच्या उपलब्ध नसल्यामुळे त्याला जागा मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं चीज केलं. मला काय कळलं माहितीये का, सचिन जेव्हा पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये गेला होता तेव्हा तो त्याच्यासमोर म्हणजे वखार, त्यानंतर वसीम अक्रम, अब्दुल कादिर हे आपल्या जबरदस्त यांच्या समोर हा कोवळा मुलगा गेला होता सचिन. तेव्हा तर असं होतं ना की एक लांडग्यांच्या कळपात घुसलेला छावा असं वर्णन करता येईल. आता ह्याची सुद्धा परिस्थिती तशीच होती ह्याची वैभवची. तर तो सुद्धा फक्त 14च वर्षाचा होता आणि त्याच्या समोर तेवढे दिग्गज जरी गोलंदाज नसले तरी शार्दुल ठाकूर आणि आवेश खान हे सुद्धा काही आलतू फालतू गोलंदाज नाही आहेत. डेथ ओव्हरचे आणि सुरुवातीच्या वर्षाचे चांगले गोलंदाज आहेत. पण त्यांनी काल जे काही दाखवलेला आहे क्लास, तो म्हणजे प्रतिभा असामान्य होती. गंमत बघा, या प्लेयरनी शार्दुल ठाकूर आणि आवेश खान या दोघांचं स्वागत पहिल्या बॉलला षटकार मारून केलं. तेव्हाच लक्षात आलं की हे लंबी रेस का घोडा आहे, बरंच ह्याच्याकडून पुढे बघता येईल. कालचा सामना जो तो होता तो राजस्थाननी खरंच हारायचं काहीच कारण नव्हतं. यशस्वी जायस्वाल आणि आता फॉर्मात आलेला आहे. यशस्वी जायस्वाल आणि हा जेव्हा खेळत होते वैभव, जस्ट क्रुझिंग मॅटर ऑफ टाइम असंच वाटत होतं. पण क्रिकेट इज अ क्लोज गेम ऑफ अनसर्टनिटी, तसं काही झालं नाही. आता राजस्थानचं काय चुकतं माहितीये का, की मग एक तर डेथ ओव्हर मध्ये संदीप शर्मा चांगला बॉलर आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण डेथ ओव्हर मध्ये तो पूर्ण निष्प्रभ होतोय. आता पहिला सामना ते जे हारले ह्याच्याकडून स्टार्सच्या टीम कडून, ते तर केवळ ही संदीप शर्मापेक्षाही त्याच्यामध्ये मी दोष देईन ज्युरेलला. हेटमॅन आणि ज्युरेल जेव्हा स्टार्कची शेवटची ओव्हर खेळत होते तेव्हा 1-2चा शॉट हेटमॅनने मारलेला, तो जर ते ज्युरेलने तेव्हा धावून काढला असतो तर आरामात जिंकत होते. पण तसं होणार नव्हतं. त्यानंतर असं झालं ना की आणखीन एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे डेथ ओव्हर कशी करायची ह्याचं एक एक्सलंट अतिशय उत्कृष्ट प्रात्यक्षिक ह्याने दिलं, स्टार्कने दिलं. स्टार्कने टाकली तेव्हा त्याला काहीतरी वाटतं 9 रन डिफेंड करायचे होते. तर त्या ह्याच्यामध्ये 20वी ओव्हर आणि सुपर ओव्हर 11 डेडी यॉर्कर्स पाहायला मिळाले आपल्याला. यॉर्कर हा काय प्रकार असतो आणि फास्ट बॉलरच्या दृष्टीने तो किती महत्वाचा होतो ह्याचं एक प्रात्यक्षिकच त्यांनी सादर केलं. तर हेटमॅन त्याचे यॉर्कर बरोबर ओळखून ठेवत होता. हा काय करत होता स्टार्क, एक तर वाईड ऑफ स्टंप यॉर्कर, ऑन द स्टंप यॉर्कर किंवा त्यांची लेग साईडला जाईल असा यॉर्कर, पण यॉर्करच. आणि ते यॉर्कर असे होते ना की त्याच्यावर चौकार मारणं जवळजवळ अशक्य होतं. पण ते हेटमायरच्या तिसऱ्या की चौथ्या बॉलला जो 2 रनचा शॉट होता आणि ध्रुव ज्युरेलने नाकारलं. पहिल्यांदा मॅच तिथे हारले. दुसरी गोष्ट मला अशी वाटली की खरं तर राहुल द्रविड ग्रेटच आहे आणि आपण सगळे बाउंड्री लाईनच्या बाहेरचे लोक आहेत, आपण लोकांनी काही कॉमेंट करणं चुकीचंच आहे. ऍक्च्युली तिथे 22 यार्ड मधले जे 22 लोक असतात त्यांनाच माहिती आहे काय आहे. पण मला अजूनही कळलं नाही की शेवटची ओव्हर त्यांनी संदीप शर्माला का दिली. मला असं कुठेतरी नक्कीच वाटतं की तुमचा स्ट्राईक बॉल कोण होता,
जोफ्रा आर्चर. चांगल्यापैकी उत्तम प्रतीची फास्ट बॉलिंग आणि उत्तम यॉर्कर कोण टाकू शकला असता? जोफ्रा आर्चरच. ठीक आहे, जोफ्रा आर्चरचं जर हे पडली नसती तर असंही मॅच आता अवघडच होती वाचवायची. जोफ्रा आर्चरला द्यायला पाहिजे होती बॉलिंग. ठीक आहे, जे झालं ते झालं. तर मंडळी, आता एक अतिशय इंटरेस्टिंग स्टेजला आलेली आहे. एक सुपर सुपर सॅटर्डे झाला. आता सुपर सुपर संडे आज आहे. आज 4 फॅन्टॅस्टिक टीम खेळतायत. एक म्हणजे पंजाब आणि बेंगलोर. श्रेयस आणि विराट समोरासमोर आहेत. आणि संध्याकाळची माय मुंबई विल मीट चेन्नई. आता धोनी आणि रोहित, हार्दिक, बघूया कसं काय 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 होतंय. या खेपेला मला चेन्नईचंही थोडंसं अवघडच वाटतंय. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मुंबई, त्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद हे 3 संघ निश्चित असतील. पण आता आज परिस्थिती अशी आहे हाफ वेस्टला की हैदराबाद आणि चेन्नई माझ्या मते जवळजवळ आउट ऑफ द टुर्नामेंट झालेले आहेत. मुंबईला अजूनही संधी आहे. आणि मुंबई हा संघ असा आहे की तो जर एकदा सुसाट सुटला पुढे तर आणखीन एक कप त्यांच्या ह्याच्यामध्ये वॉर्डरोब मध्ये ह्याच्यामध्ये ट्रॉफी ह्याच्यामध्ये येऊ शकतो. बघूया, आजची मॅच त्याच्यामध्ये एक महत्वाचा इश्यू आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडत नसेल तर लाईक करू नका. तर आजच्या सामन्यामध्ये भेटूया. बरं आहे, तर मग टिल देन बाय.